नमस्कार. आजच्या कथेमध्ये मी तुम्हाला एका क्रेन ऑपरेटरने पाठवलेला त्याच्या आयुष्यात घडलेला एक खराखुरा प्रसंग सांगणार आहे. आणि तो प्रसंग मी आता त्याच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करत आहे. नमस्कार, माझं नाव राजू. व्यवसायानं मी एक क्रेन ऑपरेटर आहे. आणि जसं की मी क्रेन ऑपरेटर असल्यामुळं माझं बरंचसं काम हे कन्स्ट्रक्शन साईटवरच असायचं. आता या घटनेला घडून साधारणतः 2-3 वर्ष झाली असतील. त्यावेळी आमचं खोपोलीजवळ एक काम चालू होतं. आता पहिल्यांदा मी तुम्हाला कामाचा नमुना सांगतो, म्हणजे तुमच्या सगळं प्रकरण लक्षात येईल. ते एक मोठ्या सिमेंटच्या पाईपलाईनचं काम होतं. आणि आमच्या साईटवर क्रेन, JCB, ट्रक्स अशी बरीचशी यंत्रं होती. एक 15 ते 20 किलोमीटर लांबीची सिमेंटची पाईपलाईन करायची होती. क्रेनच्या पुढं मोठमोठे JCB एक मोठी चर खोदायची. त्या चरीच्या बाजूला मोठमोठे ट्रक, चांगला एक मोठा माणूस बसेल एवढ्या मोठ्या सिमेंटच्या पाईप त्या चरीच्या बाजूला सोडत जायचा. आणि माझं काम होतं ते म्हणजे माझ्या क्रेननं त्या अवजड पाईप्स उचलायच्या आणि त्या चरीमध्ये ठेवायच्या. चरीमध्ये 2 वर्कर्स असायचे. ते दोघेजण त्या पाईप व्यवस्थित जोडायचं काम करायचे. आणि माझ्या क्रेनच्या पाठीमागं एक JCB असायचा. तो ती चर माझ्या क्रेनच्या मागं लगेच मुजवत यायचा. असं एक आमच्या एकंदरीत कामाचं स्वरूप होतं. एका मोठ्या जलाशयापासून ती पाईपलाईन आम्हाला एक 15 किलोमीटर लांबपर्यंत टाकायची होती. आता त्या जलाशयापासून एक 5-6 किलोमीटरवर एक छोटंसं गाव होतं. आणि त्या गावातच आमचा कॅम्प होता. दिवसभर आम्ही सगळेजण साईटवर काम करायचो. पण संध्याकाळी आम्ही आमची सगळी यंत्र घेऊन त्या गावातल्या साईटवर रात्री झोपण्यासाठी जायचो. रात्री काम बहुधा बंदच असायचं. पण रात्री जरी काम बंद असलं तरी काम बऱ्याच उशीरपर्यंत चालायचं. कधीकधी तर रात्री 10:30-11 सुद्धा वाजायचे. आता तो दिवस मला एकदम चांगला आठवतोय. संध्याकाळी 8-9ची वेळ होती. अजून एक 10-12 पाईप टाकायचे होते. कारण जेवढ्या पाईप त्या चारीच्या बाजूला ठेवलेल्या होत्या त्या टाकूनच आम्हाला आमचं काम बंद करता येणार होतं. पाईप टाकणारा ट्रक त्याचं पाईप टाकण्याचं काम झाल्यानंतर निघून गेलेला होता. बरेचसे वर्कर साईटवर गेलेले होते. त्या ठिकाणी माझं क्रेन होतं आणि क्रेनमध्ये ऑपरेट करणारा मी. माझ्या पाठीमागं चारी बुजवायला एक JCB होता. त्याचा ड्रायव्हर रघु आणि 2 वर्कर्स होते. ते चारीमध्ये सिमेंटच्या पाईप एकमेकांच्या खाचेमध्ये एकदम व्यवस्थित बसवत होते. असे आम्ही 4 जणच त्यावेळी साईटवर होतो. आणि अचानक 8-8:15 वाजता आभाळ भरून आलं आणि पावसाचे मोठमोठे थेंब हळूहळू पडायला लागले. तसं त्यावेळी वातावरण पावसाचं वगैरे अजिबात नव्हतं. आणि आम्हाला वाटलं की हा छोटासा ढग वगैरे असेल, 1-2 मिनटं पाऊस पडेल आणि पुन्हा बंद होऊन जाईल. पण तसं झालंच नाही. थोड्याच वेळात हळूहळू पडणारे पावसाचे थेंब आता चांगलेच जोराने बरसायला लागले. तसं मात्र आम्ही आमचं काम थांबवलं. आणि 10च मिनिटात एवढा मुसळधार पाऊस पडायला लागला की आम्ही काम करत असलेल्या चारीमध्ये भरपूर पाणी साठलं. आणि आता तिथं काम करणं शक्य नव्हतं. आणि आम्ही सगळेजण पाऊस थांबायची वाट बघायला लागलो. पण पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. पावसाचा जोर क्षणाक्षणाला चांगलाच वाढत होता. आणि जवळजवळ 1-1.5 तास मुसळधार पाऊस पडला. आम्हाला आता आमचं काम आहे तसंच थांबवावं लागणार होतं. रात्री 9:30 वाजता पाऊस थांबला खरा. पण आता त्या पावसामुळे झालेल्या चिखलामुळं आम्हाला आमची जी यंत्र होती, म्हणजे आमचं क्रेन म्हणा, JCB, हे आता आमच्या साईटकडे घेऊन जाता येणार नव्हतं. कारण आमच्या कामाच्या ठिकाणाहून आमच्या साईटकडे जाणारा जो रस्ता होता तो एकदम कच्चा होता. आणि त्यातच आजूबाजूला भरपूर दाट झाडी होती. म्हणजे जरासं जंगलासारखंच वातावरण म्हणा हवं तर. त्यामुळं आम्हाला रात्री साईटवर जाऊन मुक्कामसुद्धा करता येणार नव्हतं. कारण जंगलामध्ये आमचे JCB, ट्रक आम्हाला असेच ठेवता येणार नव्हते. आता त्यासाठी काय करायचं हा प्रश्न होता. मी आता क्रेनमधून खाली उतरलो आणि मी रघुला आता पुढं काय करायचं असं विचारलं. तसं रघु म्हणाला, आपण एक काम करूया राजू, आपण आता आपली यंत्र इथंच ठेवूया, आपल्या साईटवर जाऊया आणि जेवण करून पुन्हा संध्याकाळी झोपण्यासाठी इकडे येऊया. तसं मला पण रघुचं म्हणणं पटलं आणि आम्ही आता तसंच करायचं ठरवलं. आणि आम्ही आमच्या मशीन आता व्यवस्थित लॉक करून पुन्हा आमच्या साईटकडे जायला निघालो. आता आमची जी साईट होती ती आम्ही ज्या ठिकाणी काम करत होतो तिथून साधारणतः एक 2-2.5 किलोमीटरच्या अंतरावर होती. त्यावेळी आम्ही आमच्या त्या कामाच्या ठिकाणाहून निघालो आणि हळूहळू एकमेकांच्या मागोमाग चालायला लागलो. त्यावेळी आमच्यासोबत ते 2 वर्कर पण होते. त्या दोघांमधल्या एकाचं नाव बाबू होतं आणि दुसऱ्याचं नाव रवी होतं. ते दोघे बिहारवरून आलेले होते. आता आम्ही चालत हळूहळू रस्ता कापत होतो. मोठा पाऊस झालेला असल्यामुळं रस्त्यामधले जे छोटे मोठे खड्डे होते ते पावसाने भरलेले होते. बऱ्याच ठिकाणी चिखल पण झालेला होता. त्यातून पाय घसरण्याची पण भीती होती. म्हणून आम्ही एकदम व्यवस्थित आमचा तोल सावरत पुढचा रस्ता कापत होतो. रस्त्याच्या आजूबाजूला चांगलीच दाट झाड होती.
आजूबाजूला फक्त काळा कुट्टा अंधार होता. डोक्याच्या वर फक्त मोठमोठी राक्षसासारखी झाडं आणि त्या शांत वातावरणामध्ये फक्त आमच्या चौघांची टप 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 वाजणारी पावलं. आम्ही सगळेजण एकमेकांच्या मागोमाग चालत होतो. चौघांनी पण आपल्या आपल्या हातात टॉर्च घेतलेला होता. ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही एकमेकांचा हात पकडून एकमेकांना आधार देत पुढे चाललेलो होतो. आता हळूहळू बाबू नावाचा जो बिहारी कामगार होता तो थोडासा मागं पडला. त्याला बिडी प्यायची खूप सवय होती. तो जसा मागं पडला तसं आमच्या लक्षात आलं की तो 100% बिडी पिण्यासाठी मागं थांबलेला असेल. एकदा दोनदा मी मागं वळून पण बघितलं. त्यावेळी मला दिसलं पण की बाबू एक ठिकाणी बसून बिडीचे झुरके मारत होता. पण त्यानंतर जवळजवळ 5 मिनटं आम्ही चालतच होतो. चालता चालता आमच्या तिघांच्या गप्पा चालू होते. पण बाबू मात्र अजून मागून आलेला नव्हता. तसं मला बाबूची थोडीशी काळजी वाटायला लागली, कारण ही रात्रीची वेळ होती आणि ती पण जंगलातल्या एका भयानक रात्रीची. मी रघूला म्हणालो, रघू, अरे तू बाबू अजून आला नाही. आपण थोडा वेळ थांबून तो येण्याची वाट बघूया, नाहीतर तो बिचारा एकटाच मागं राहील. त्यानंतर आम्ही तिघेजण जवळजवळ 5 मिनटं तिथंच थांबलो. पण तरी पण बाबूचा कोणताच पत्ता नव्हता, ना त्याच्या येण्याची चाहूल होती. तसं मात्र रघूला पण थोडीशी काळजी वाटायला लागली आणि आम्ही तिघेजण पुन्हा उलट्या पावलांनी वळलो आणि मागच्या दिशेने चालायला लागलो. आणि जवळजवळ 5 मिनटं चालत पुन्हा माघारी आल्यानंतर आम्हाला रस्त्याच्या कडेला बाबू बसलेला दिसला. पण तो एकदम शांत होता. त्याच्या हातातली बिडी केव्हा संपलेली होती. पण तो रस्त्याच्या कडेला एक ठिकाणी नजर रोखून बघत होता. तसं आम्ही तिघेजण बाबूच्या जवळ गेलो आणि मी जवळजवळ बाबूवर ओरडलोच, बाबू, तुला काही कळतं की नाही? एवढ्या रात्री इथं कशाला थांबलायस? तसं बाबू काहीच बोलला नाही. तो असा वागत होता की जसं काही माझे शब्द त्याच्या कानावरच पडले नसावे. आणि बाबू कोणत्या रोखाने बघत होता त्या दिशेला मी बघितलं. त्यावेळी मला दिसलं की बाबू रस्त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या एका डबक्याकडे बघत होता. ते डबकं म्हणजे एक मोठी दलदल होती. त्या डबक्यातून बारीक बारीक बुडबुडे त्या गाळावरती आल्यासारखे दिसत होते, जसे की त्यामध्ये काहीतरी असावं. तसा आमच्या मनात विचार आला की यामध्ये बरेचसे प्राणी, मासे किंवा खेकडे पण असू शकतात. त्यामुळं आम्ही फारसं त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. आणि मी बाबूच्या जवळ गेलो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला थोडंसं हलवलं. तसा बाबू एकदम दचकला आणि तो उठून उभा राहिला. तसं मी बाबूला म्हणालो, अरे बाबू, किती वेळ झालं तू या डबक्याच्या ठिकाणी काय करत होतास? तसा बाबू म्हणाला, काय नाही. आणि बाबू आता आमच्यासोबत चालायला लागला. पण मी आता बाबूला मागं न ठेवता माझ्या पुढे घेतलं आणि मी सगळ्यात मागून चालायला लागलो. आता पुन्हा चालताना आमच्या गप्पा चालू झाल्या. पण त्या गप्पामध्ये बाबू मात्र सामील झालेला नव्हता. फक्त मी, रवी आणि रघु आम्ही तिघेच बोलत होतो. बाबू एकदम शांत झालेला होता. त्यावेळी मला बाबूचं वागणं थोडंसं विचित्र वाटलं, कारण बाबू एवढा शांत कधीच बसायचा नाही. तो खूपच बोलक्या स्वभावाचा होता. त्यानंतर जवळजवळ 15-20 मिनटं आम्ही चालतच होतो. 15-20 मिनटानं ती जंगलातली वाट संपली आणि पुन्हा एक छोटासा कच्चा रस्ता लागला. त्या रस्त्याने 10 मिनटं चालत गेल्यानंतर आम्हाला गावाच्या बाजूला असणाऱ्या आमच्या साईटवरच्या लाईट्स दिसायला लागल्या. तसं आमची पावलं अजून जोराने पडायला लागली आणि 5 मिनिटात आम्ही आमच्या साईटवर जाऊन पोचलो. रात्रीचे 10:30 वाजत आलेले होते. बरेचसे कामगार जेवून झोपलेले होते. फक्त आम्ही चौघेजणच जेवायचे थांबलेलो होतो. तिथं गेल्या गेल्या आम्ही पटापट आमची जेवणं उरकली आणि त्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी जायला निघालो. पण जेवत असताना सुद्धा एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली होती की बाबूमध्ये काहीतरी विचित्र बदल झालेला होता. तो मला थोडासा वेगळाच वाटत होता. तो एकदम शांत शांत होता. जेवताना त्याने एकदा खाली मान घातली, ती पुन्हा वर काढलीच नाही. आणि आता परत जाताना मी एकदा बाबूच्या डोळ्यामध्ये बघितलं. त्यावेळी मला त्याचे डोळे थोडेसे वेगळे वाटले, जसं की त्याच्या डोळ्यावर पांढरा पडदा आलेला असावा. आता आम्ही चौघेजण त्या कच्च्या रस्त्याने चालत चाललेलो होतो. त्यावेळी मी बाबूशी बोलायचा प्रयत्न करायला लागलो. पण बाबू मात्र माझ्या एका प्रश्नाला पण प्रत्युत्तर देत नव्हता. त्यानं फक्त एकदा माझ्याकडे बघितलं. त्यावेळी त्याची नजर मला अशी वाटली की जणू एखाद्या अनोळखी माणसानं मला बघितलेलं असावं. तो मला बाबू वाटलाच नाही. त्याच्या एका नजरेतच मला जाणवलं की त्या ठिकाणी फक्त बाबूचं शरीर होतं, पण त्याच्यामध्ये आत्मा मात्र कुठल्या तरी दुसऱ्याच व्यक्तीचा असावा. मी बाबूच्या अंगाला हात लावला. त्यावेळी मला जाणवलं की त्याचं अंग एकदम थंडगार पडलेलं होतं. मी रघुला पण डोळ्याने खुणवून ही गोष्ट दाखवली. त्यावेळी रघु मला म्हणाला, अरे राजू, दिवसभराच्या कामामुळे थकला असेल तू. रात्रीची झोप घेतली की होईल व्यवस्थित, तू नकोस काळजी करू. पण माझ्या मनाला मात्र हे पटत नव्हतं. आता आम्ही चालत चालत 10 मिनटं पुढे गेलो आणि पुन्हा ती जंगलातली अरुंद वाट लागली.
त्यानंतर आम्ही हळूहळू चालत त्याच डबक्याच्या दिशेने चाललेलो होतो ज्या डबक्याशेजारी बाबू बसलेला होता. आणि जसं जसं आम्ही त्या दलदलीने भरलेल्या डबक्याच्या जवळ जात होतो तसं मात्र बाबूच्या शरीरामध्ये खूपच विचित्र बदल व्हायला लागले. हळूहळू त्याच्या चालण्याचा स्पीड खूपच कमी झाला आणि तो चांगलाच मागे रेंगाळायला लागला. तसं मी बाबूचा हात पकडून त्याला माझ्यासोबत चालवायचा प्रयत्न करत होतो. पण बाबू मात्र त्याचे पाय जड झाल्यासारखे किंवा गाळात रुतल्यासारखे एकदम हळूवारपणे चालत होता. आणि हळूहळू बाबू चांगलाच गुरगुरायला लागलेला होता. जसं की एखादा जंगली प्राणी त्याच्या शिकाराला बघून गुरगुरत असतो तसं त्याचं गुरगुरणं मला वाटत होतं. एव्हाना ते गुरगुरणं रवीच्या आणि रघूच्या पण कानावर पडलेलं होतं. आम्हाला काहीही करून लवकरात लवकर आमच्या क्रेन आणि JCB जवळ पोचायचं होतं. बाबूला ओढून ओढून माझा हात दुखायला लागला म्हणून मी बाबूचा हात सोडला आणि मी पुन्हा रवीच्या आणि रघूच्या मागं चालायला लागलो. त्यावेळी मी मागं वळून बघितलं. बाबू आमच्या मागं चालत होता पण एकदम हळूवारपणे. तो एकदम विचित्र पद्धतीने चालत होता. त्यानं आपलं तोंड आकाशाकडे केलेलं होतं आणि तो खाली न बघता वेडीवाकडी पावलं टाकत चालायला लागला आणि तो मोठमोठ्याने गुरगुरायला लागला. तसं मात्र रवी आणि रघू पण चांगलेच घाबरले कारण त्यांनासुद्धा आता कळलं होतं की बाबूबरोबर काहीतरी विचित्र घडले. खरं तर मनातून मी पण घाबरलो होतो, पण मी स्वतः जर घाबरलो असतो तर आधीच घाबरलेल्या रघूची आणि रवीची खूपच विचित्र अवस्था झाली असती. म्हणून मी कसा तरी माझ्या मनावर संयम मिळवला आणि मी त्यांना पुढे ढकलायला लागलो. बघता बघता आम्ही त्या डबक्याजवळ येऊन पोचलो ज्या डबक्याजवळ बाबू मगाशी बसलेला होता. आणि त्याच डबक्याजवळ बसल्यापासून बाबू पण विचित्र वागायला लागलेला होता. मी पटकन रवीला आणि रघूला बरंचसं पुढं ढकलत घेऊन गेलो आणि मी मागे वळून बघितलं. त्यावेळी बाबू हळूहळू त्या डबक्याच्या दिशेने बघत बघत चालत चालत त्या डबक्याच्या बाजूला येऊन थांबला आणि तो एकटं त्या डबक्यातल्या दलदलीकडे बघायला लागला. बाबू आमच्यापासून एक 50 पावलांच्या अंतरावर होता आणि त्यावेळी त्याच्या तोंडातून खूपच विचित्र आवाज यायला लागले. तो एखाद्या प्राण्यासारखा गुरकावायला लागला. तसं मी लांबूनच बाबूला हाक मारली पण माझे शब्द जणू काही त्याच्या कानावर पडतच नव्हते. तो फक्त त्या डबक्याकडेच बघत होता. आता पुढं काय होते तेच मला कळत नव्हतं आणि काय समजायच्या आतच एक भयानक घटना घडली. बाबूनं कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्या डबक्यातल्या दलदलीमध्ये उडी टाकली. तसं रघू आणि रवी पण जोरजोराने किंचाळायला लागली. मला काय करावं ते सुचत नव्हतं. रवी आणि रघूकडे लक्ष द्यावं की तिकडे दलदलीमध्ये पडलेल्या बाबूकडे लक्ष द्यावं हेच मला कळत नव्हतं. पण आता सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे बाबूला दलदलीच्या बाहेर काढणं. म्हणून मी पटकन त्या दलदलीकडे पळत सुटलो. बाबूनं त्या दलदलीमध्ये ज्या ठिकाणी उडी मारलेली होती त्या ठिकाणी एक मोठा खड्डा पडलेला होता. पण बाबू मला त्यामध्ये दिसत नव्हता कारण तो गाळामध्ये बुडलेला होता. मी आता डबक्याच्या बाजूला उभं राहून जोरजोराने बाबूला हाका मारायला लागलो. रवी आणि रघू जोरजोराने किंचाळतच होते. तसं मी रवीला आणि रघूला म्हणालो, अरे तुम्हाला काय झाले किंचाळायला? इथं बाबू या दलदलीत पडलाय, त्याला मदत करायची सोडून तुम्ही लहान मुलासारखे घाबरून काय ओरडताय? इकडे या पटकन. आता मी जसं असं बोललो तसं रवी आणि रघू थोडेसे सावरले आणि ते घाबरत घाबरत माझ्याजवळ येऊन पोचले. तसं एका झटक्यामध्ये रघू रस्त्याजवळ थांबला आणि त्याने हात पुढे केला. रवी त्याचा हात पकडून त्या दलदलीच्या थोडासा आतमध्ये उतरला आणि रवीचा हात पकडून मी पुन्हा त्या दलदलीमध्ये शिरलो. माझे पाय चांगले गुडघ्यापर्यंत रुतलेले होते. मी आता रवीचा हात पकडून त्या दलदलीमध्ये बाबूचा शोध घ्यायचा प्रयत्न करायला लागलो आणि थोड्याच वेळात मला कुणाचा तरी हात सापडला. मी तो हात घट्ट पकडला आणि तो हात धरून जोरजोराने बाहेर ओढायला लागलो. पण माझी ताकद कमी पडत होती. त्यावेळी मी रघूला आणि रवीला सांगितलं की जोराने मला बाहेर ओढा. तसं त्या दोघांनी मला जोराने बाहेर ओढलं. तसा झटक्यात तो हात बाहेर आला आणि बघता बघता बाबूचं अर्ध शरीर त्या गाळाच्या बाहेर आलं. त्यावेळी बाबू जोरजोराने ओरडत होता आणि जसं त्याने डोळे उघडले तसं माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण बाबूचे डोळे पूर्णपणे पांढरे झालेले होते. जणू काही त्याच्यातली बुबुळच गायब झालेली असावी. क्षणभर बाबूचे ते डोळे बघून भीतीची एक लहर माझ्या अंगातून सळसळत गेली. पण ती वेळ घाबरण्याची नव्हती, ती वेळ बाबूला वाचवण्याची होती. आणि मी रघुला आणि रवीला जोराने मला ओढायला सांगितलं. कसं तरी मी बाबूला त्या दलदलीच्या बराचसा बाहेर ओढला. त्यानंतर फक्त त्याचे पायच त्या दलदलीमध्ये होते. आम्ही आता बऱ्यापैकी त्या दलदलीच्या बाहेर आलेलो होतो आणि आम्ही तिघांनी पण बाबूचे दोन्ही हात पकडले. आम्ही तिघेजण अंगातल्या सर्व ताकदीनिशी बाबूला बाहेर ओढत होतो. पण बाबूचे पाय मात्र त्या दलदलीतून बाहेर कसलेच सरकत नव्हते. जणू काही त्याचे पाय त्या दलदलीमध्ये कुणीतरी ओढून धरलेले असावे. आम्ही तिघेजण आता त्या दलदलीकडे लक्ष देऊन बघायला लागलो
कारण आम्हाला त्या दलदलीमध्ये कसली तरी हालचाल जाणवायला लागली आणि आता आमच्या डोळ्याला काय दिसतंय याचा आम्ही विचार करत होतो न होतोच तेवढ्यात त्या दलदलीतून 2 विचित्र हात बाहेर आले. ते हात एकदम सडपातळ होते, नखं वाढलेली होती, हातावरच्या शिरा एकदम स्पष्ट दिसत होत्या आणि ते हात बघूनच आमच्या लक्षात आलं की हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. आम्ही तिघेजण आमच्या सर्व ताकदीनिशी बाबूला बाहेर ओढायचा प्रयत्न करत होतो, पण ते 2 हात मात्र बाबूला तीळभरसुद्धा हलू देत नव्हते. काय करावं ते मला समजत नव्हतं आणि हळूहळू त्या 2 हातांची शक्ती खूपच वाढली. आम्ही फार वेळ तग धरू शकणार नव्हतो. 1 मिनिटभराच्या आतच ती शक्ती पुन्हा बाबूला त्या दलदलीमध्ये घेऊन जाणार हे माझ्या लक्षात आलं. तसं माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी महादेवाचा खूपच मोठा भक्त होतो, त्यामुळे एक रुद्राक्षाची माळ माझ्या नेहमीच गळ्यामध्ये असायची आणि मी मनातूनच महादेवाला हात जोडले आणि मी माझ्या डाव्या हाताने माझ्या गळ्यातली ती रुद्राक्षाची माळ काढून माझ्या उजव्या हाताच्या मनगटाभोवती गुंडाळली, ज्या हाताने मी बाबूला ओढत होतो. आणि जसं मी ती रुद्राक्षाची माळ माझ्या मनगटाला गुंडाळली तसं राजूच्या पायाजवळची ती भयानक पकड हळूहळू ढिली पडली आणि एक क्षणार्धातच बाबू त्या दलदलीतून बाहेर आला. कसा तरी आम्ही फरफटत त्याला रस्त्यापर्यंत नेला. एव्हाना दलदलीतले ते 2 हात अजून पण बाहेरच होते आणि ते त्याचं सावज कुठं सापडतंय का हे चापचून बघत होते. ते भयानक दृश्य बघून आम्ही तिघे पण खूपच घाबरलो. कसं तरी आम्ही उठून उभा राहिलो. खरं तर त्यावेळी आम्हाला पुन्हा आमच्या साईटवर परत जायचं होतं, पण आम्ही साईटवर जाण्यासाठी साईटकडे जाणाऱ्या रस्त्याने वळणार तेवढ्यात त्या धक्क्यातून एक भयानक पिशाच त्या गाळातून सरपटत बाहेर यायला लागलं. त्याचा तो भयानक अवतार आणि ते विचित्रपणे सरपटणं बघून आमच्या चौघांच्या पण पायातलं अवसानच गळालं. आता आमच्याकडे फक्त एकच पर्याय होता, तो म्हणजे आमच्या क्रेन किंवा JCBकडेच जाण्याचा. आम्ही आता वेगाने आमचा क्रेन आणि JCB ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी पळायला लागलो. पळता पळता आम्ही सारखं मागं वळून बघायचो, पण आमच्या मागं त्यावेळी कुणीच नव्हतं. आम्ही त्यावेळी सुटकेचा निश्वास सोडला. कसं तरी आम्ही आमच्या क्रेन आणि JCB जवळ जाऊन पोचलो, पण आम्ही त्यावेळी ठरवलं की सगळेजण एकच ठिकाणी थांबायचं आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता आम्ही सगळेजण माझ्या क्रेनच्या केबिनमध्ये शिरलो. केबिनचा दरवाजा चांगला लॉक केला, पण तेवढ्यात मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आणि त्याचवेळी केबिनच्या बाहेरून आम्हाला चित्रविचित्र आवाज यायला लागले. आम्हाला सारखं जाणवत होतं की काहीतरी भयानक अस्तित्व आमच्या पाठोपाठ इथपर्यंत आलेलं होतं. जणू काही ते त्याच्या शिकारीच्या शोधामध्ये होतं. त्याचं अस्तित्व आम्हाला एकदम स्पष्ट जाणवत होतं. खरं तर रात्र वैरायची होती. संकट खूपच मोठं होतं, पण त्यात पण आशेचा एक किरण होता, तो म्हणजे ती रुद्राक्षाची माळ. कारण मगाशी त्या रुद्राक्षाच्या माळेमुळंच तो बाबू त्या भयानक पिशाच्याच्या केसाटेतून सुटलेला होता. रात्रभर तो भयानक पाऊस चालूच होता. त्या रात्री आम्हाला साईटकडून पण कोणतीही मदत मिळणं शक्य नव्हतं आणि आम्ही पण इथून कुठेही जाऊ शकत नव्हतो. त्यामुळं आमच्यासाठी योग्य हेच होतं की त्याच केबिनमध्ये बसून जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे आणि आम्ही त्या रात्री तेच केलं. त्या रात्री आम्ही कसलेच झोपलो नाही. रात्रभर पावसाचा धुमाकूळ चालूच होता आणि त्याचबरोबर त्या भयानक शक्तीचं थैमान पण चालूच होतं. केव्हा तरी पहाटे पाऊस थांबला आणि पावसाबरोबर त्या भयानक शक्तीचं थैमान पण थांबलं. सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन झालं. त्यावेळी साईटकडून बरीचशी लोक आम्हाला घेण्यासाठी आलेली होती. त्याचवेळी आम्ही आमच्या क्रेनच्या केबिनचा दरवाजा उघडला. 2-3 दिवसाचा पाऊस थांबल्यानंतर आम्ही त्या जंगलातले काम दिवसाच पार पाडलो. आज या घटनेला घडून 2-3 वर्ष झालेली, पण आज जरी कुठल्या जंगलामध्ये काम करायचं म्हणलं तर आम्हाला आमच्यासोबत घडलेला हा किस्सा पहिल्यांदा आठवतो. आणि आज जरी आमच्यासोबत त्या रात्री जी काही घटना घडलेली होती ती आठवली तर आमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.